हालेलुया, हालेलुया. माझा विश्वास आहे की आज आपण सर्वजण आजच्या भक्तीला आपापल्या घरांमध्ये एकत्रित झालेला आहात. तर चला आपण आपल्या आजच्या सभेला सुरुवात करणार आहोत आणि आपण आपले डोळे बंद करूया. प्रभू येशूच्या पवित्र सानिध्यामध्ये जेथे कोठे तुम्ही आहात तुमच्या घरामध्ये प्रभू येशूचं सानिध्य आहे आणि प्रभू येशू तुमच्यामध्ये आहे. ह्या सानिध्यामध्ये आपण थोडा वेळ घालवणार आहोत. आपले डोळे आपण बंद करूयात, सर्व विचार बाजूला ठेवूया आणि प्रभू येशूच्या चरणाजवळ आपण येऊत. प्रभू येशूची स्तुती आराधना करू आणि प्रभू येशूची भक्ती करूया आणि आजची सभा प्रभू येशूच्या हातामध्ये आपण सोपवून देऊया. सर्व समर्थ जिवंत देव बाप्पा, प्रभू येशूच्या नावात आम्ही तुझ्याकडे येतो. आज सकाळी प्रभू येशू आम्ही तुझी स्तुती आराधना करीत आहोत. होय प्रभू येशू, आमचा विश्वास आणि खात्री आहे की जे सर्व तुझे प्रियजन आहेत आज या ऑनलाईन सभेमध्ये एकत्रित झालेले आहेत. होय प्रभू, आपापल्या घरांमध्ये जे कोणी प्रत्येकजण आपापल्या घरी तुझी आराधना करण्यासाठी जमलेले आहेत प्रभू, आमचा विश्वास आणि खात्री आहे की तू आमच्यामध्ये आहेस. होय प्रभू येशू, तू ये, आम्हाला तुझी कृपा पुरव, या भक्तीमध्ये तू आम्हाला चालव आणि प्रभू परमेश्वरा तुझ्या कृपेचा तुझ्या आशीर्वादाचा वर्षाव तू आमच्यावरती कर आणि प्रभू येशू तू ये आणि आम्हाला या भक्तीमध्ये आशीर्वादित कर. वचनाद्वारे तू आम्हाला आशीर्वादित कर, वचनाद्वारे तू आमच्याशी बोल. त्याचप्रमाणे जी गीत गाणार आहोत, जी भक्ती आम्ही स्तुती आराधना करणार आहोत, यामध्ये देखील तू आम्हाला तुझी कृपा पुरव आणि प्रभू येशू भक्ती करणारं स्तुती करणारं अंतःकरण तू आम्हाला दे आणि जिवंत देव बाप्पा, तुझं वचन ऐकून त्याप्रमाणे आचरण करणारं हृदय तू आम्हाला दे अशी मी प्रार्थना करते. इथून पुढची सर्व वेळ तुझ्या हातामध्ये देत आहे. आजच्या क्वायरला त्याचप्रमाणे पाळक साहेबांना तू अभिषेक कर आणि परमेश्वरा तुझ्या स्वर्गीय सामर्थ्याने तू भर अशी मी प्रार्थना करते. प्रभू येशूच्या नावामध्ये मागते, आमेन. हालेलुया. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण आपापल्या घरामध्ये बसलेले आहात आणि बायबल तुमच्या हातामध्ये आहे. तर चला आपण आजचं देवाचं वचन आपण आज वाचूया. स्तोत्रसंहिता याचा 98वा अध्याय आपण वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 98 आणि याची 1 ते 9 ही वचने आपण वाचूयात. देवाच्या नीतिमत्वाबद्दल स्तुती. परमेश्वराचे नवे गीत गाऊन गुणगान करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. त्याने आपल्या उजव्या हाताने आपल्या पवित्र बाहूने स्वतःसाठी विजय साधिला आहे. परमेश्वराने आपला विजय विदित केला आहे. राष्ट्रासमक्ष आपले न्यायपण प्रगट केले आहे. त्याने इस्रायलाच्या घराण्यावरील आपली दया व आपली सत्यता याचे स्मरण केले आहे. पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. अहो पृथ्वीवर सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. उच्च स्वराने आनंदाने गा, त्याची स्तोत्रे गा. परमेश्वराचे गुणगान वीणेवर करा, वीणेवर सुस्वर स्तोत्रे गा. कर्णा व शिंग वाजवून परमेश्वर राजासमोर जयघोष करा. समुद्र व त्यातील सर्व काही, जग व त्यात राहणारे हर्षनाद करो. नद्या टाळ्या वाजवत, पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने गावत. कारण तो पृथ्वीचा न्याय करावयास आला आहे. तो जगाचा न्याय यथार्थेने करील, तो लोकांचा न्याय सरळपणे करील. हे जे स्तोत्र आपण वाचलेलं आहे, ह्या सुंदरशा स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे की जग आणि त्यात राहणारे जे आहेत आपण सर्वजण हर्षनाद करणार आहोत. आणि हे जे काही स्तोत्र आहे की जग आणि त्यात राहणारे हर्षनाद करू. तुम्ही आणि मी या पृथ्वी तलावर आहोत, या जगामध्ये आम्ही राहत आहोत आणि या जगामध्ये आपण सर्वजण तुमचा आणि माझा जो निर्माण करता देव प्रभू येशू त्याची आपण आराधना केली पाहिजे. आणि म्हणून देवाचं वचन जे सांगतं की परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. तर चला
आज आपण देवाची स्तुती करूया, गीताद्वारे प्रभू येशूची आराधना करूया. टाळ्या वाजवू, आनंदाने उच्च स्वराने आपण आपल्या घरामधून प्रभूची भक्ती करूया. आणि कारण देवाच्या स्तुतीस्तवनामध्ये आशीर्वाद आहेत आणि नक्कीच देवबाप तुमच्यावरती ह्या आशीर्वादांचा वर्षाव करणार आहे. तर चला हे आशीर्वाद आपण स्वीकारूया आणि आजच्या भक्तीमध्ये या स्तुतीस्तवनामध्ये आपण सहभागी होऊ आणि प्रभू येशूची आराधना करूया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. होय, खरोखर देवाच्या घरामध्ये असणं मनोरम आहे, चांगलं आहे. आणि आपण आत्ता स्तोत्र वाचलं आणि देवाची आपण स्तुती करणार आहोत. आणि आपण आपल्या घरात जरी असलो तरी आपण उच्च स्वराने त्याचे नाव उंचावणार आहोत, त्याची स्तुती करणार आहोत, त्याचं गुणगान करणार आहोत. आणि आपण सुरुवातीला जो आपला तारणारा परमेश्वर आहे, जो आपला तारक आहे, त्याचे आपण आभार मानणार आहोत आणि आपण त्याची स्तुती करूया. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगान युग आहे. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगान युग आहे. आहा, हालेलुया, ओहो होसाना. आहा, हालेलुया, ओहो होसाना. हालेलुया, 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 हालेलुया. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास व आनंद करू. किती थोर तो देव, सर्वस्व आपणा दिले. किती थोर तो देव, सर्वस्व आपणा दिले. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगान युग आहे. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगान युग आहे. आहा, हालेलुया, ओहो होसाना. आहा, हालेलुया, yes Lord. हालेलुया, 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 हालेलुया. चला हो आता त्याकडे, महिमा स्तुती वर्णू. चला हो आता त्याकडे, महिमा स्तुती वर्णू. स्वर्गीच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. स्वर्गीच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगान युग आहे. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगान युग आहे. आहा, हालेलुया, ओहो होसाना. आहा, हालेलुया, ओहो होसाना. हालेलुया, 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 हालेलुया. त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला. त्याचा अनुभव घ्या, त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. सैतानी बंधनातून आम्हाला सोडवितो. सैतानी बंधनातून आम्हाला सोडवितो. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगान युग आहे. तारक तो, सामर्थ्य तो,
येशू दे युगान युग आहे. आहा हालेलुया ओ होसाना. आहा हालेलुया ओ आहा हालेलुया ओ होसाना. आहा हालेलुया ओ होसाना. हालेलुया 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगान युग आहे. हालेलुया. And we sang the song which said that the Lord is our Savior and He is there with us forever and evermore. Hallelujah. आणि आपण देवाचे आभार मानणार आहोत कारण की त्याने आपल्याला मुक्ती दिली आहे आणि त्याच्या नावामध्ये आपल्या सर्व बंधनातून आपल्याला मुक्ती मिळते, आपल्याला शांती मिळते. कारण की येशूचे जे नाव आहे ते सर्व समर्थशाली असं नाव आहे. हालेलुया. आणि त्याच्या नावामध्ये आपल्या पापांची क्षमा होते, आपल्या सर्व पापांपासून आपल्याला सुटका मिळते. कारण की तो आपल्यासाठी या पृथ्वीवर उतरून आला, त्याने आपला प्राण अर्पण केला आणि त्याने आपल्याला नवीन जीवन दिलं आहे. चला अशा महान अद्भुत देवाची आपण स्तुती करणार आहोत आणि त्याच्या नावाचा आपण गौरव करणार आहोत. यीशु दया का बहता सागर, यीशु दया का बहता सागर, यीशु है दाता महान, यीशु है दाता महान, यीशु है दाता महान, यीशु है दाता महान. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. मुक्ति दिल येशूचं नाव हे आपल्याला मुक्ती देतं, शांती देतं. येशू दया का बहता सागर, येशू दया का बहता सागर, येशू दया का बहता सागर, येशू है दाता महान, येशू है दाता महान, येशू है दाता महान, येशू है दाता महान. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. क्रूस पर अपना खून बहाया, क्रूस पर अपना खून, क्रूस पर अपना खून बहाया, क्रूस पर अपना खून बहाया. सबको मुक्ति दिया, सबको मुक्ति दिया, सबको मुक्ति दिया. हमको मुक्ति दिया, हमको मुक्ति दिया. मुक्ति दिलाए, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. हम पर भी यीशु कृपा करना, हम पर भी यीशु कृपा करना, हम पर भी यीशु कृपा करना, हम पर भी यीशु कृपा करना. हम हैं पापी नादान, हम हैं पापी नादान, हम हैं पापी नादान, हम हैं पापी नादान. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. मुक्ति दिलाए यीशु नाम,
येशू मुक्ती दिलाय, मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम, मुक्ती दिलाय, शांति दिला है यीशु नाम। हम सबके पापों को मिटाने, हम सबके पापों को मिटाने, हम सबके पापों को मिटाने, हम सबके पापों को, हम सबके पापों को मिटाने, हम सबके पापों, हम सबके पापों को मिटाने, यीशु हुआ बलिदान, 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 मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। ओ यीशु, यस लॉर्ड। हम सब के पापों को मिटाने, हम सब के पापों को मिटाने, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान। चला आपण हे म्हणूया, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ, ओ यीशु। Yes, Lord. We thank you for your sacrifice, O Lord. Thank you, Lord, for sacrificing your life for us, O Lord. Thank you, Lord, for dying on the cross of Calvary, O Lord. Yes, Lord. Lord, you have paid the price for our sins, O Lord. And we believe in you, O Lord. We believe in the power of your blood, O Master. We believe in the power of crucifixion, O Lord. That, Lord, you have set us free from all bondages, O Lord. You have set us free, O Lord. Lord, you have forgiven all our sins, O Lord. And you have given us new life, O Lord. Lord, we believe in your word, O Master. We believe in you, O Lord. Hallelujah, hallelujah, hallelujah. होय प्रभू येशू, आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू. येशू हुआ बलिदान. हालेलुया. होय प्रभू येशू, आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या क्रूसासाठी आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू. क्रूस खांबावर जे तू आमच्यासाठी प्रभू येशू आपला प्राण अर्पण केला त्यासाठी आभार मानतो. चला आपण देवाची स्तुती करूया, त्याचं नाव उंचावणार आहोत, कारण की त्याने आपला स्वतःचा प्राण आपल्यासाठी अर्पण केला. त्याने स्वतःचं रक्त वाहिलं आणि त्याने आपल्याला नवीन जीवन दिलं आहे. त्याने आपल्याला सार्वकालिक जीवन दिलं आहे. होय प्रभू येशू, तू आमच्या सर्व पापांची आम्हाला क्षमा केलीस म्हणून तुझे आभार मानतो प्रभू येशू. आमचे सर्व अपराध तू नाहीसे केलेस म्हणून तुझे आभार मानतो प्रभू येशू. आणि प्रभू येशू, तू आम्हाला नवीन जीवन दिलास म्हणून तुझे आभार मानतो. तुझ्या रक्तामध्ये तू आम्हाला धुवून काढलास म्हणून तुझे आभार मानतो प्रभू येशू. होय प्रभू येशू, आमचं जीवन जे मलिन झालं होतं प्रभू येशू, ते तुझ्या रक्ताद्वारे तू शुभ्र केलास, शुद्ध केलास म्हणून तुझे आभार मानतो प्रभू येशू. होय प्रभू येशू, आमच्या प्रत्येकाला प्रभू येशू तू पवित्र केलास तुझ्या रक्ताद्वारे म्हणून तुझे उपकार मानतो येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. होय प्रभू येशू, आज सकाळी आम्ही तुझ्या रक्ताची आठवण करतो प्रभू येशू. तुझ्या त्या महान बलिदानाची आठवण करतो प्रभू येशू. जो तुझा प्राण तू स्वतःहून अर्पण केला त्याची आम्ही आठवण करतो प्रभू येशू. देवाचं वचन म्हणतं की माझा प्राण माझ्यापासून कोणी हिरावून घेत नाही, तर मी स्वतःहून तो अर्पण करतो. देवाने त्याचा स्वतःचा प्राण आपल्यासाठी अर्पण केला आहे. आणि प्रभू येशू, आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू. या तुझ्या बलिदानासाठी आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू. एवढं महान प्रेम तू आमच्यावर केलंस म्हणून तुझे उपकार मानतो येशू. हालेलुया, हालेलुया. स्तुती, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. होय प्रभू येशू, आम्ही तुझ्या रक्ताद्वारे प्रभू येशू आमचे सर्व पाप धुवून काढतो प्रभू येशू. चला आज आपण
आपले सर्व अपराध त्याच्या चरणाजवळ ठेवणार आहोत आणि त्याच्या रक्तामध्ये आपण स्वतःला शुद्ध करणार आहोत. कारण की त्याचं क्रूस खांबाचं जे सामर्थ्य आहे ते आज देखील तसंच आहे जसं पहिल्या मंडळीसाठी होतं, जसं पहिल्या शतकातील मंडळीसाठी होतं, तेच सामर्थ्य आज देखील आपल्यासाठी आहे. द ब्लड ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट, द पॉवर ऑफ हिज ब्लड is same with us that was with the first century church. And Lord, we believe in your power, Lord, today we pray unto you that we place ourselves unto your feet, O Master. And Lord, make us holy, O Lord, purify us, O Lord, and Lord, let your name be glorified, O Lord. Hallelujah, hallelujah. Yes, Lord, yes, Lord. तेरा कलाम दिल में रखा है, तेरा वादा हर एक सच्चा है. तेरा कलाम दिल में रखा है, तेरा वादा हर एक सच्चा है. तेरा ही नाम सबसे अच्छा है, तेरा ही नाम सबसे अच्छा है. अपनी खुदी से हाथ धोता हूँ, अपनी खुदी से हाथ धोता हूँ. तू बढ़ता जा मैं कम होता हूँ, तू बढ़ता जा मैं कम होता हूँ. तू बढ़ता जा, तू बढ़ता जा, तू बढ़ता जा मैं कम होता हूँ. तू बढ़ता जा मैं कम होता हूँ. तेरे लहू से, तेरे लहू से पाप धोता हूँ, तेरे लहू से पाप धोता. तू बढ़ता जा मैं कम होता हूँ, तू बढ़ता जा मैं कम होता हूँ. तू बढ़ता जा मैं कम होता हूँ, तू बढ़ता जा मैं कम होता हूँ. तू बढ़ता जा मैं कम होता हूँ. तेरा लहू है मेल का पैगाम, तेरे लहू में सब चैन आराम. तेरा लहू है मेल का पैगाम, तेरे लहू में सब चैन आराम. तेरे लहू में बने बिगड़े काम, तेरे लहू में बने बिगड़े काम. खुद को लहू में डबोता हूँ, खुद को लहू में डबोता हूँ. तू बढ़ता जा मैं कम होता हूँ, तू बढ़ता जा मैं कम होता हूँ. तू बढ़ता जा, तू बढ़ता जा, तू बढ़ता जा मैं कम होता हूँ. तू बढ़ता जा मैं कम होता हूँ. तेरा कलाम जीवन रोटी, तेरा कलाम राह की ज्योति. तेरा कलाम जीवन रोटी, तेरा कलाम राह की ज्योति.
तेरा कलाम है हंसी मोती, तेरा कलाम है हंसी मोती। दिल की माला में पिरोता हूँ, दिल की माला में पिरोता हूँ। तू बढ़ता जा मैं कम होता हूँ, तू बढ़ता जा मैं कम होता हूँ। तू बढ़ता जा, तू बढ़ता जा, तू बढ़ता जा, तू बढ़ता जा मैं कम होता हूँ। तू बढ़ता जा मैं कम होता हूँ, तू बढ़ता जा मैं कम होता हूँ, तू बढ़ता जा मैं कम होता हूँ। तेरे लहू से पाप धोता हूँ, तेरे लहू से पाप धोता हूँ, तेरे लहू से पाप धोता हूँ। हो येशू, आम्ही तुझ्या रक्ताने आमचे सर्व पाप आम्ही धुतो प्रभू येशू। हो प्रभू येशू, आम्ही तुझ्या जवळ आमच्या स्वतःला आणतो प्रभू येशू, आपण जसे आहोत। येस लॉर्ड, हो येशू, आपण देवाच्या चरणाजवळ येऊ द्या। आपण आपले सर्व अपराध देवाजवळ आणणार आहोत आणि आपण त्याला म्हणणार आहोत की आम्ही तुझ्या रक्ताने आमच्या पापाची शुद्धीकरण करतो प्रभू येशू। हो येशू, येस लॉर्ड। तू बढ़ता जा मैं कम होता हूँ, तू बढ़ता जा मैं कम होता। तेरा लहू है मेल का पैगाम, तेरा लहू है मेल का पैगाम। तेरे लहू में सब चैन आराम। तेरा लहू है मेल का पैगाम। येशूच्या रक्तामध्ये सब चैन, येशूच्या रक्तामध्ये तेरा लहू है मेल का पैगाम। तेरे लहू में सब चैन आराम। तेरा लहू है मेल का पैगाम। तेरे लहू में सब चैन आराम। तेरे लहू से बने बिगड़े काम, तेरे लहू से बने बिगड़े काम। तेरे लहू से, तेरे लहू से बने बिगड़े काम। हो यीशु, यस लॉर्ड। तेरे लहू से बने बिगड़े काम। तेरे लहू से, तेरे लहू से बने बिगड़े काम। तेरे लहू से बने बिगड़े, चला आपण कबूल करणार आहोत। तेरे लहू से बने बिगड़े काम। तेरे लहू से बने बिगड़े काम। खुद को लहू में डबोता हूँ, खुद को लहू में डबोता हो, खुद को लहू में डबोता हूँ, हो खुद को लहू में डबोता हूँ। खुद को लहू में, खुद को लहू में डबोता हूँ, खुद को लहू में डबोता हूँ। तू बढ़ता जा मैं, तू बढ़ता जा मैं कम होता हूँ।
तू बढ़ता जा मैं कम होता हूँ, तू बढ़ता जा मैं कम होता हूँ, तू बढ़ता जा मैं कम होता हूँ. Yes, Lord. Yes, Lord. तू बढ़ता जा मैं कम होता हूँ, तू बढ़ता जा मैं कम होता हूँ. हो येशू, माझ्या जीवनामध्ये तुझी वृद्धी होऊन दे प्रभू येशू. हो प्रभू येशू, let you be glorified in my life, O Lord. Let the character of Christ be glorified in my life. Lord, I pray unto you, O Lord, that Lord, I step aside, O Lord. I set myself aside, O Lord. Lord, you are the king of my life, O Lord. देवा, मी माझ्या स्वतःला रिक्त करतो प्रभू येशू. मी माझ्या स्वतःला साईडला ठेवतो प्रभू येशू. आणि प्रभू येशू, मी हे म्हणतो की माझ्या जीवनाचा स्वामी तू आहेस प्रभू येशू. तू माझा राजा आहेस आणि तुझ्या समान दुसरं कोणीच नाही प्रभू येशू. होय प्रभू येशू, तू बढ़ता जा मैं कम होता हूँ. हो येशू, तू रक्ताद्वारे तू आम्हाला नवीन जीवन दिलायस म्हणून तुझे आभार मानतो प्रभू येशू. होय प्रभू येशू, तू आमचे सर्व अपराधांची क्षमा केलीस म्हणून तुझे आभार मानतो प्रभू येशू. आणि आम्हाला एक नवीन जीवन दिलायस म्हणून तुझे आभार मानतो. एक सार्वकालिक जीवन दिलाय म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू येशू. होय प्रभू येशू, तुझ्या अद्भुत दानांसाठी तुझे आभार मानतो. आणि प्रभू येशू, तुझ्या महान बलिदानासाठी तुझे उपकार मानतो प्रभू येशू. सुंदरशा दिवशी प्रभू येशू, आम्ही तुझ्या चरणाजवळ आलो असताना प्रभू येशू, तुझ्याकडे ही प्रार्थना करतो प्रभू येशू की तुझं वचन आमच्यामध्ये रुजलं जाऊ दे प्रभू येशू. तुझं वचन आमच्यामध्ये वाढलं जाऊ दे असं तू कर प्रभू येशू. आणि प्रभू येशू, आमच्या प्रत्येकाच्या जीवनाद्वारे प्रभू येशू तुला आवडेल असं फळ मिळू दे असं तू कर प्रभू येशू. आणि प्रभू येशू, आम्ही प्रार्थना करतो, जे वचन तू आमच्यासाठी आज पाठवलं आहे, जे तुझा शब्द तू आमच्यासाठी जो पाठवलाय प्रभू येशू, तो शब्द आम्हाला समजण्यासाठी मदत कर प्रभू येशू. आणि त्याप्रमाणे आम्हाला जीवन जगण्यासाठी मदत कर प्रभू येशू. आमच्या प्रत्येकाच्या जीवनाद्वारे प्रभू येशू तुझं नाव उंचावलं दे, तुझं गौरव दे प्रभू येशू. आणि तुझी सेवा आमच्या प्रत्येक जीवनाद्वारे होऊ दे असं तू कर प्रभू येशू. इथून पुढची सर्व तुझ्या हातात समर्पित करतो प्रभू येशू. ही प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन आमेन. येस. Hallelujah. हालेलुया. Once again, I welcome you all for this online service. पुन्हा एकदा या ऑनलाईन सभेसाठी मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. And I know that the time of worship, God has blessed us. आणि मला ही खात्री आहे की भक्तीच्या वेळेमध्ये देवाने आपल्याला आशीर्वादित केलं आहे. Because there is power in the blood of Lord Jesus Christ. कारण की प्रभू येशूच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे. Hallelujah. हालेलुया. He has cleansed us. त्याने आपल्याला शुद्ध केलं He आहे. has forgiven us. त्याने आपल्या सर्व पापांची क्षमा And He केली आहे. has given us new identity. आणि त्याने आपल्याला एक नवीन ओळख दिली आहे That we are the sons and daughters of living God. की आपण जिवंत देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. We have received the salvation. आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालं आहे. We have received eternal life. आपलं तारण झालंय. आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालं आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. And many more things you need to know because you are the children of God. आणि आणखी भरपूर गोष्टी तुम्हाला माहिती हव्या आहेत कारण की तुम्ही देवाचे लेकरं आहात. You need to know the teaching of the word of God. तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या पाहिजे. देवाचे शिक्षण आहे ती समजली पाहिजे. And this morning the title of my message is You Got to Know. आणि आज सकाळी माझ्या उपदेशाचं शीर्षक आहे की तुम्हाला हे माहिती पाहिजे. You got to know this तुम्हाला हे माहिती हवं आहे because you are the sons and daughters of living God. कारण की तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आणि कन्या You आहात. are chosen generation. तुम्ही निवडलेले वंश आहात. You are His people. तुम्ही त्याचे लोक आहात. You are His church. तुम्ही त्याची मंडळी आहात. Hallelujah. हालेलुया. 1 Thessalonians chapter 4 verses from 13 to 18. पहिले थेसलोनिकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 13 ते 18 ही वचने. पहिले थेसलोनिकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 13 ते 18 ही वचने. But I do not want you to be ignorant. बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही But I do not want you to be ignorant, brethren, concerning those who have fallen asleep, lest you sorrow as others
who have no hope. बंधुजनो हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजान असावे अशी आमची इच्छा अजान नसावे अशी आमची इच्छा नाही, ह्यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. परत एकदा वाच. बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजान नसावे अशी आमची इच्छा आहे, यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. For if we believe that Jesus died and rose again, even so God will bring with him those who sleep in Jesus. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे, तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव तुमच्या बरोबर आणील. For this we say to you by the word of the Lord, that we who are alive and remain until the coming of the Lord will by no means precede those who are asleep. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीस जाणारच नाही. For the Lord himself will descend from heaven with a shout, with the voice of an archangel, and with the trumpet of God, and the dead in Christ will rise first. कारण आज्ञाध्वनी आद्य देवदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. Then we who are alive and remain shall be caught up together with them in the clouds to meet the Lord in the air, and thus we shall always be with the Lord. नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सर्वदा प्रभूजवळ राहू. Here in this passage we see that three things God wants us to know. आणि इथे या शास्त्र भागामध्ये आपण पाहतो की देवाची अशी इच्छा आहे की आपल्याला तीन गोष्टी माहिती पाहिजेत. 3 R's. First R is resurrection. तीन घटका. पहिली घटका म्हणजे पुनरुत्थान आहे, Then rapture, आणि त्यानंतर स्वर्गारोहण आहे, and then residence. आणि त्यानंतर निवास आहे. Yes, three things which the word of God teaches us. आणि तीन गोष्टी जे देवाचं वचन जे आपल्याला शिकवतं अशा तीन गोष्टी आहेत. When we read the Bible, there is mention about 2 resurrections. आणि जेव्हा आपण पवित्र शास्त्र वाचतो तेव्हा दोन पुनरुत्थानाबद्दल सांगितलेलं आहे. Yes, many people doesn't know about resurrection. होय, भरपूर लोकांना पुनरुत्थानाबद्दल माहित नाही. But this morning you got to know that there is resurrection. पण आज सकाळी तुम्हाला हे माहिती पाहिजे की एक पुनरुत्थान आहे. Daniel chapter 12 verse 2. दानिएलचं पुस्तकाचा 2रा अध्याय 12वा अध्याय आणि 2रं वचन. Daniel chapter 12 verse 2. दानिएलचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि 2रं वचन. And many of those who sleep in the dust of the earth shall awake, some to everlasting life, some to shame and everlasting contempt or destruction. भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल, कित्येक सर्व काळचे जीवन मिळाव्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्व काळचा धिक्कार मिळविण्यास उठतील. This verse is talking about the resurrection. हे जे वचन आहे हे वचन पुनरुत्थानाबद्दल And it बोलत आहे. says some to everlasting life and some to shame and destruction. आणि ते म्हणतं की कित्येक सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्व काळचा धिक्कार मिळवण्यासाठी उठतील. Bible talks about 2 resurrection. पवित्र शास्त्र दोन पुनरुत्थानाबद्दल The बोलतं. first resurrection for the saints. पहिले जे पुनरुत्थान आहे ते संत लोकांसाठी आहे, Or the people who believe in Lord Jesus Christ. किंवा असे लोक की जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, The people who are saved. असे लोक ज्यांचं तारण झालं आहे. And that is and at the time of rapture the first resurrection will take place. आणि पुनरुत्थान आणि स्वर्गारोहणाच्या वेळेस पहिलं पुनरुत्थान होईल. And then Bible talks about second resurrection. आणि त्यानंतर पवित्र शास्त्र दुसऱ्या That पुनरुत्थानाबद्दल is for बोलतं. all people. आणि हे पुनरुत्थान सर्व And लोकांसाठी that is आहे. for judgment. आणि हे ते जे पुनरुत्थान आहे ते Revelation- न्यायाचं पुनरुत्थान आहे. Revelation chapter 20 talks about this second
resurrection. प्रगटीकरणाचा 20वा अध्याय ह्या दुसऱ्या पुनरुत्थानाबद्दल बोलतं. And resurrection is our glorious hope. आणि पुनरुत्थान जे आहे ते आपली गौरवी आशा आहे, It's our blessed hope. ती आपली आशीर्वादित आशा आहे. Because Jesus Christ himself, he says that I am the resurrection and the life. कारण की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. And that's why his people, that means you got to know that he is the resurrected Christ. आणि म्हणूनच त्याचे जे लोक आहेत, म्हणजे तुम्ही जे आहात, ते तुम्हाला हे माहित पाहिजे की तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. You should not live in ignorance. तुम्ही अज्ञानामध्ये जीवन जगायचं नाही. Many people don't know what happened after death. भरपूर लोकांना हे माहित नाही की मरणानंतर काय होणार आहे. But the word of God says that there is life after death. पण देवाचं वचन असं म्हणतं की मरणानंतर देखील जीवन आहे. Hallelujah. हालेलुया. There is life after death. मरणानंतर जीवन आहे. And you got to know this. आणि तुम्हाला हे माहित पाहिजे That through the Lord Jesus Christ we receive eternal life. की प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. Then in 1 Thessalonians chapter 4, आणि मग पहिले थेसलोनिकरास पत्राच्या 4थ्या अध्यायामध्ये 13 वचन जे आपण पाहतो. but I do not want you to be ignorant. It means that Paul wants the church to know about resurrection. आणि हे असं म्हणतो तो असं म्हणतोय की तुम्ही अजाण नसावे. याचाच अर्थ असा की पावलाची अशी इच्छा आहे की आपण जी मंडळी जी आहे त्या मंडळीने पुनरुत्थानाबद्दल त्यांना माहित पाहिजे. And in 1 Corinthians chapter 15 we read about the resurrection. आणि पहिले कोरिंथीकरास पत्राच्या 15व्या अध्यायामध्ये आपण पुनरुत्थानाबद्दल वाचतो. Paul is teaching about resurrection. पाऊल पुनरुत्थानाबद्दल शिकवत आहे. And again in 1 Thessalonians it teaches about resurrection. आणि पुन्हा इथे पहिले थेसलोनिकरास पत्रामध्ये देखील तो पुनरुत्थानाबद्दल शिकवत आहे. In he wants church to know about resurrection. त्याची अशी इच्छा आहे की मंडळीला पुनरुत्थान समजलं पाहिजे. And then what is ignorance? आणि मग अजाण असणं म्हणजे काय? Following the tradition or the customs is ignorance. रूढी परंपरेचं पालन करणं हे अजाणपणाचं एक अजाणपण आहे. And the things which are not based on the word of God and still we are following the tradition is ignorance. आणि अशा गोष्टी ज्या देवाच्या वचनावर आधारित नाही आणि तरी देखील आपण त्या रूढी परंपरा पाळत असलो तर हे अजाणपण आहे. The word of God says that you shall know the truth and truth shall set you आणि free. देवाचं वचन असं म्हणते की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. Now what is the truth? आणि मग सत्य काय आहे? Jesus Christ is the truth. प्रभू येशू ख्रिस्त हा सत्य He आहे. says that I am the way, I am the life and the truth. आणि तो म्हणतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. His words are truth. त्याचं वचन जे आहे ते सत्य आहे. And it says that you shall know the truth. आणि तो असं म्हणतो की तू सत्य तुम्हाला समजेल. Now what the truth says? आणि मग सत्य काय सांगतं? What the word of God says? देवाचं वचन काय सांगतं? It says that you should not pray for dead people. ते असं म्हणतं की तुम्ही मृत लोकांसाठी प्रार्थना केली नाही पाहिजे. You should not observe soul's day. तुम्ही आत्म्यांचा जो दिवस आहे त्याचं पालन केलं नाही पाहिजे. Many people are observing soul's day on 2nd November. भरपूर लोक 2 नोव्हेंबरच्या दिवशी आत्म्यांचा जो दिवस आहे त्याचं पालन They are करतात. just following the tradition. ते जी रूढी परंपरा आली आहे त्या परंपरेचं पालन Which are करतात. not based on the word of God. अशा परंपरा ज्या देवाच्या वचनावर आधारित नाहीत. They are praying for dead people. ते मृत लोकांसाठी प्रार्थना But करतात. what is the teaching of the word of God? पण देवाचं वचन आपल्याला काय सांगतं? It says that you should not be ignorant. ते असं म्हणतं की तुम्ही अजाण नसावे. That means you got to know. ह्याचा अर्थ असा की तुम्हाला हे माहित पाहिजे. You got to know this. तुम्हाला हे माहित पाहावं आहे That you should not pray for the dead people. की तुम्ही मृत व्यक्तीसाठी प्रार्थना केली नाही पाहिजे. That they should have peace. की अशी प्रार्थना की त्यांना शांती मिळावी. Or you got to know that you should not go there in cemetery on 2nd November. किंवा तुम्हाला हे समजलं पाहिजे की तुम्ही 2 नोव्हेंबरला सेमेट्रीला जायचं नाही. You should not pray for such kind of people. तुम्ही अशा लोकांसाठी प्रार्थना नाही केली पाहिजे. What is the word of God says? आणि देवाचं वचन काय म्हणतं? Hosea chapter 4 verse 6. होशेयाचा 4था अध्याय आणि 6वं वचन. It says, my people are destroyed for lack of knowledge. आणि ते असं म्हणतं की ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे. It says that my people are destroyed for lack of knowledge. ते असं म्हणतं की ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे. The fear of the Lord is the beginning of knowledge. देवाचं भय हा ज्ञानाचा उगम आहे. Yes, the fear of the Lord is beginning of knowledge. देवाचं भय हे ज्ञानाचा उगम आहे. And we receive the knowledge from on high.
आणि आपल्याला स्वर्गातून आपल्याला ज्ञान मिळते. Jesus Christ provides this knowledge to us. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला ज्ञान पुरवतो. If we fear the Lord, जर आपण देवाचं भय बाळगलं then we receive the knowledge. तर आपल्याला ज्ञान मिळतं And we use that knowledge. आणि आपल्याला त्या ज्ञानाचा उपयोग होतो. In Hosea chapter 4 verse 6 says that my people are destroyed for lack of knowledge. होशे याचा 4 अध्याय 6 वचन असं म्हणतं की ज्ञानाच्या अभावामुळे माझ्या लोकांचा नाश होत आहे. They are ignorant. की ते अजाण आहेत. And this morning you got to know that there is no soul's day. याचाच अर्थ असा आज सकाळी आपल्याला हे समजलं आहे की आत्म्यांचा दिवस असा काही दिवस नसतो. Luke chapter 16 verses from 26 to 28. लूक याचा 16 अध्याय आणि 26 ते 28 ही वचने. Here Jesus Christ teaches his disciples about the reality after the death. आणि इथे प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना मरणानंतर जे सत्य आहे ते शिकवत आहे. He talks about this parable regarding a rich person and Lazarus. आणि तो लाजार आणि जो श्रीमंत व्यक्ती आणि जो लाजार आहे त्याबद्दल तो शिकवत आहे. And Luke chapter 16 verse 26 says, लूक ऋषिवर्तनाचा 16 अध्याय असं म्हणतं 26 अध्याय 26 वचन. 16 अध्याय 26 वचन. And besides all this, between us and you there is a great gulf fixed, so that those who want to pass from here to you cannot, nor can those from there pass to us. एवढेच नव्हे तर जे इकडून तुम्हाकडे पार जाऊ पाहतात त्यास जाता येऊ नये व तिकडून कोणी आम्हाकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठा दरा स्थापिलेला आहे. As long as you are on this earth, God has given you the opportunity to ask forgiveness for your sins. आणि जोपर्यंत तुम्ही या भूतलावर आहात तोपर्यंत देवाने तुम्हाला ही संधी दिली आहे की तुम्ही पापांच्या क्षमेसाठी प्रार्थना करू शकता. And when you receive forgiveness from the Lord, you shall be saved. आणि जेव्हा तुम्हाला देवापासून पापक्षमा मिळते तेव्हा तुमचं तारण होतं. You receive the peace. तुम्हाला शांती प्राप्त You होते. receive peace from God. तुम्हाला देवापासून शांती मिळते. Once a person dies, जेव्हा एक व्यक्ती मरण पावतो no one can pray for him कोणीच त्याच्यासाठी प्रार्थना करू शकत for the नाही. peace of his soul. त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी कोणीच प्रार्थना करू शकत नाही. That is not based on the word of God. हे देवाच्या वचनावर आधारित नाही. We do not pray for the peace for the dead person. आपण मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करत नाही. And you got to know this. आणि तुम्हाला माहित हवं आहे. And you got to know तुम्हाला this. माहिती पाहिजे. Don't waste your time on 2nd November to visit your dead people or your forefathers. Just go there and pray for their soul, for their peace. तुम्ही 2 नोव्हेंबरला तुम्ही सेमेटरी मध्ये जाऊन तुमचे जे मृत व्यक्ती आहेत त्यांची भेट घेऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करू नका. You got to know this. तुम्हाला माहिती हवं आहे. Because when you pray for peace of the dead person, your prayer would not be answered. कारण की जेव्हा तुम्ही मृत व्यक्तीसाठी प्रार्थना करता तेव्हा तुमची प्रार्थना ऐकली जात नाही. Verse 27, Luke chapter 16 verse 27, then he said, I beg you therefore, Father, that you would send him to my father's house, for I have 5 brothers, that he may testify to them, lest they also come to this place of torment. आणि मग 27 वचनापासून पुढे मग तो म्हणाला तर बापा मी विनंती करतो त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव, कारण मला 5 भाऊ आहेत, त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यास इकडची साक्ष द्यावी. When he was asking the angel, he was asking or praying for his brothers that someone should tell them about this hell, but his prayer was not answered. आणि जेव्हा तो त्याने ही विनंती केली की कोणीतरी त्याच्या भावांकडे जायला पाहिजे आणि त्या भावांना सांगितलं पाहिजे की नरकाबद्दल काय आहे, तर त्याच्या प्रार्थने त्याची जी विनंती आहे ती ऐकण्यात आली नाही. You have an opportunity when you are on this earth. जेव्हा तुम्ही भूतलावर असतात तेव्हाच तुम्हाला संधी आहे. And that's why you should pray for your आणि salvation. म्हणूनच तुम्ही तुमच्या तारणासाठी प्रार्थना केली पाहिजे. Nothing changes after your death. तुमच्या मरणानंतर काहीच बदलत नाही. And you got to know this. आणि तुम्हाला हे ठाऊक And then पाहिजे. 1 Thessalonians chapter 4 verse 14 says, if we believe that Jesus died and rose again, even so
God will bring with him those who sleep in Jesus. आणि मग पहिले थेसलोनिकरास पत्राच्या 4 अध्याय 14 वचन असं म्हणतं, कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याच्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्या बरोबर आणील. If we believe, जर आपण विश्वास ठेवला, if we believe, जर आपण विश्वास ठेवला. this morning I am talking with believers. आज सकाळी मी विश्वासणाऱ्यांबरोबर बोलत आहे. We believe that Jesus Christ is the Lord. आपण हा विश्वास ठेवतो की प्रभू येशू ख्रिस्त हा प्रभू आहे, We देव आहे. believe that we have received salvation through Lord Jesus Christ. आपण हा विश्वास ठेवतो की येशूद्वारे आपल्याला तारण प्राप्त झालं आहे. We believe that we received eternal life through Lord Jesus Christ. आपण हा विश्वास ठेवतो की येशूद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालं आहे. We believe that he died for our sin, he rose from the dead, he ascended to heaven and he is in heaven. आणि आपण हा विश्वास ठेवतो की तो आपल्या पापांसाठी मरण पावला, तो मरणातून जिवंत झाला आणि तो स्वर्गामध्ये घेतला गेला आहे. We believe that very soon he will come again आपण हा विश्वास ठेवतो की फारच लवकर तो पुन्हा येणार आहे and rapture will take place. आणि स्वर्गारोहण होणार आहे. And here in verse 14 it says that if we believe आणि इथे 14 वचनामध्ये असं म्हणतो की जर आपण विश्वास ठेवला that Jesus died and rose again. की येशू मरण पावला व पुन्हा उठला Yes, आहे, Jesus died for our sins की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण and पावला on third day he rose from the dead. आणि तिसऱ्या दिवशी तो मरणातून पुन्हा जिवंत And झाला. he says that I am the resurrection and life. आणि तो म्हणतो की मी पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. And further the word of God says, so God will bring with him those who sleep in Jesus. आणि मग देवाचं वचन पुढे असं म्हणतं की येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्या बरोबर आणील. That means Jesus Christ is coming again. याचा अर्थ असा की प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येत आहे And that is the rapture. आणि हे स्वर्गारोहण आहे. And rapture is our glorious hope. आणि स्वर्गारोहण ही आपली गौरवी It आशा is आहे, our blessed hope. ही आपली अद्भुत आशा We आहे. are all waiting for rapture. आपण सर्वजण स्वर्गारोहणाची वाट पाहत आहोत. And this morning, you got to know that there is rapture. आणि आज सकाळी तुम्हाला माहिती पाहिजे की स्वर्गारोहण होणार आहे. You got to know that very soon the Lord Jesus Christ will come again. तुम्हाला हे माहिती पाहिजे की फार लवकर प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे And we will caught up into आणि heaven. आपण स्वर्गात घेतले जाणार आहोत. And then further it says, आणि पुढे तो असं म्हणतो, verse 15, 15 वचन, verse 15 says that for this we say to you by the word of the Lord, that we who are alive and remain until the coming of the Lord will by no means precede those who are asleep. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्यांच्या उघडकीस आघाडीस जाणारच नाही. For the Lord himself will descend from heaven with a shout, with the voice of an archangel, and with the trumpet of God, and the dead in Christ will rise first. कारण आज्ञाध्वनी आद्य देवदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. Resurrection, पुनरुत्थान, rapture, स्वर्गारोहण. and then verse 17, then we who are alive and remain shall be caught up together with them in the clouds to meet the Lord in the air, and thus we shall always be with the Lord. आणि 17 वचन पुढे असं म्हणतं, नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्या बरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभू जवळ राहू. We shall always be with the Lord. आपण सदा सर्वदा प्रभू जवळ राहू. You got to know this, तुम्हाला माहिती पाहिजे that we shall always be with the Lord. की आपण सर्व काळ देवाबरोबर राहणार आहोत. Because Jesus Christ says that I go to my Father and I will prepare a place for you. कारण की प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की मी पित्याकडे जात आहे आणि मी तुमच्यासाठी एक जागा तयार करत आहे And I will come again. आणि मी पुन्हा येणार आहे. And I will take up you with me, that where I want you to be with me. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या बरोबर असायला पाहिजे. And he is preparing a place for us. आणि तो आपल्यासाठी एक जागा तयार करत And आहे that is our true residence. आणि हेच आपलं खरं घर आहे. This morning we have seen 3 R from this passage. First is resurrection, then rapture, and then residence. आणि आज सकाळी आपण 3 र या शब्दावरून इंग्लिश मध्ये जो आर शब्द आहे त्यावरून आपण पाहतो की पहिलं म्हणजे पुनरुत्थान आहे, दुसरं स्वर्गारोहण आहे आणि तिसरं म्हणजे आपलं जे निवास आहे ते आहे. You got to know this, आपल्याला हे ठाऊक पाहिजे what the word of God says. देवाचं वचन आपल्याला काय सांगतं. And we
are not following the traditions. आणि आपण जे रूढी परंपरा चालत आले त्याचं आपण पालन करत We नाही. are believer. आपण विश्वासणारे We आहोत. believe in Lord Jesus आपण Christ. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास We ठेवतो. know that He is alive. आपण आपल्याला माहित आहे की तो जिवंत आहे. He will come again. तो पुन्हा येणार आहे. We know what the word of says and word of God says and not what the word says. आणि आपल्याला हे माहित आहे की देवाचं वचन काय म्हणतं. आपण जगाचं ऐकत नाही तर आपण देवाचं वचन काय म्हणतं ते पाहतो. Hallelujah. हालेलुया. We have that glorious hope of rapture. आपल्याला स्वर्गारोहणाची ती गौरवी आशा We आहे. have that glorious hope of resurrection. आपल्याला पुनरुत्थानाची ती गौरवी आशा We आहे. have the glorious hope of residence with Christ. आपल्याला ख्रिस्ताबरोबर निवास करण्याची गौरवी आशा आहे. And this morning you got to know this. आणि आज सकाळी तुम्हाला हे ठाऊक पाहिजे. You got to know this. तुम्हाला हे ठाऊक हवं आहे That Jesus Christ is coming again. की पुन्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी पुन्हा येणार आहे. Get ready for His second coming. त्याच्या पुन्हा येण्याची तुम्ही तयारी करा. He will come again. तो पुन्हा येणार We आहे. will caught up into heaven. आपण स्वर्गामध्ये घेतले जाणार And we will आहोत be with the Lord. आणि आपण देवाबरोबर असणार Because आहोत. He is the resurrection and the life. कारण की तो पुनरुत्थान आणि जीवन He आहे. is the resurrection and the life. तो पुनरुत्थान आणि जीवन आहे. Shall we close our eyes आपण आपले डोळे बंद and करूया look to God in prayer? आणि देवाकडे आपण प्रार्थनेत पाहणार आहोत. Resurrection, rapture, and residence are the glorious hope. पुनरुत्थान, स्वर्गारोहण आणि आपलं निवास ह्या तीन आपल्या गौरवी आशा आहेत. Hallelujah. Oh, hallelujah. Hallelujah, hallelujah. Oh, riharalaba shandara rababari koroloba handai. Hallelujah, hallelujah, hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. Hallelujah, Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Master. Thank you, Holy Spirit of God. Hallelujah. We worship you, Lord. We give you glory, O Lord. Hallelujah. You are worthy to receive all glory, honor, and power, O Lord. तू सर्व मान महिमा गौरव घेण्यासाठी योग्य आहेस प्रभू येशू. Hallelujah, Lord. Hallelujah. Thank you, Lord, for this glorious hope. देवा तुझ्या गौरवी आशेसाठी आम्ही तुझे आभार That मानतो there is resurrection, की आमच्यासाठी पुनरुत्थान हे ठेवलं आहे. there is rapture, आमच्यासाठी स्वर्गारोहण आहे and there is residence. आणि आम्ही निवास करणार आहोत. Lord, we are so excited for this rapture. आणि देवा पुनरुत्थानासाठी आम्ही फार आतुरतेने त्याची वाट We पाहत are आहोत. excited to be with you, O Lord. आम्ही तुझ्या बरोबर राहण्याची आम्ही वाट पाहत आहोत. We believe what your word says, O आणि Master. तुझं वचन काय म्हणतं त्यावर आम्ही विश्वास ठेवतो. This morning I pray for each and every one, O Lord, आज सकाळी मी प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना who करतो is देवा. listening this message, O Lord. जे हा संदेश ऐकत आहेत Set them free from all kind of bondage of tradition and customs, O Lord. सर्व रूढी परंपरेच्या बंधनातून त्यांना तू मुक्त कर प्रभू येशू. And help them to follow your word, O God. आणि त्यांना तुझं वचन ऐकण्यासाठी मदत कर प्रभू Help येशू. them to walk in truth, O Lord. देवा त्यांना सत्यामध्ये चालण्यासाठी तू मदत कर. Because your word says that you shall know the truth and truth shall set you कारण की free. तुझं वचन म्हणतं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेन. Help them to live according to your word, O Lord. आणि देवा त्यांना तुझ्या वचनाद्वारे जीवन जगण्यासाठी मदत कर. And let your name be glorified, O आणि Master. तुझं नाव गौरवलं जाऊ दे प्रभू येशू. In Jesus' mighty name I pray. प्रभू येशूच्या महान नावात मी मागतो. Amen. आमेन. Amen. आमेन. Now the grace of God, the love of Lord Jesus Christ, and the communion of the Holy Spirit be with you all from now till we meet again. Amen. Hallelujah. माझी खात्री आहे की आजच्या सकाळी देवाच्या वचनाच्या द्वारे आम्हाला हे समजलं आहे आणि आम्हाला हे समजायलाच हवं आहे की देवाचं वचन आम्हाला काय सांगतं. जगाची शिकवण किंवा रूढी परंपरा याच्यापेक्षा देवाचं वचन आमच्या प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. त्या शुक्रवारी संध्याकाळी 7 ते 7:30 वाजेपर्यंत यूट्यूब चॅनल होप टी व्हीवर आपल्याला देवाचं वचन ऐकता येईल. यशस्वी जीवनाचं रहस्य यातील ही संदेश मालिका जी 6 भागांच्या याच्यातील 5वा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे येत्या शुक्रवारी संध्याकाळी 7 ते 7:30 वाजेपर्यंत. त्यानंतर येत्या शनिवारी या नोव्हेंबर महिन्याचा पहिला उपवास प्रार्थना दिवस आहे. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी आपण उपवास प्रार्थना दिवस वेगळा केलेला आहे. म्हणून येत्या शनिवारी संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत ऑनलाईन सर्व्हिस असेल उपवास प्रार्थनेची. आणि म्हणून आपण उपवास करूया, प्रार्थना करूया, देवाचं मुख आपण निहाळूया आणि पुन्हा एक वार पुढच्या रविवारी 11 वाजता ऑनलाईन सर्व्हिससाठी आपण एकत्र जमणार आहोत. देव आपणास आशीर्वादित करो.